ज्यावेळेस गाडीवर नॉनव्हेज होतं त्यावेळेस काही गाडी चालू होत नव्हती. मला जॉब भेटला होता वाळू म्हणजे भीमा नदी पात्रात वाळू काढणं हे काम होतं आमचं. ते रात्रीच होतं बेकायदेशीर. कुठला दिवस आहे आज, आमुष आहे का पौर्णिमा, ह्या गोष्टीला आम्हाला काहीच मतलब नसायचं. तो मटन बिर्याणी मी घ्यायला गेलो, तो मला बोलला आज नको घेऊन जाऊ, आज तू बोलव ना इथं, आपलं काम जरा लांब चालू आहे. मी त्याला काय एवढं मनावर घेतलं नाही. त्या नदीत जाण्यासाठी ना पूर्णपणे नागमोडी वाटे मी 10 सव्वा 10 वाजता तिथून मी निघलो. त्या ठिकाणी रात्री कोण जातच नाही. तिथून गाडी माझी पूर्ण जड झाली. माझ्या मनात काय आलं काय माहिती, मी ती पिशवी साईडला काढली आणि ती थोडी पुढे ठेवली आणि किक मारली. जेव्हा पहिला गिअर टाकला, क्लच सोडला, अद्दर गाडी बाहेर निघली. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे जे गेस्ट आहेत आपले अक्षय सर, त्यांचे जो लहानपणीपासून आतापर्यंत त्यांच्या लाईफ मध्ये असे त्यांनी भरपूर एक्सपिरियन्स अनुभवलेत. ते एक्सपिरियन्स खूप भयानक आणि टेरिफाईंग आहेत. तर चला तर चालू करूया. नमस्ते, माझं नाव अक्षय उत्तम कांबळे. मी प्रॉपर राहणारा दौंड तालुक्याचा आणि माझं एरियाचं नाव आहे खाटीक गल्ली. ॲक्च्युअलमध्ये त्या खाटी गल्लीचं पहिलं नाव होतं शैतान गल्ली, शैतान टेकडी. पहिल्याचं जी लोक बोलायचे ती शैतान टेकडी बोलायचे, पण त्यानंतर खाटीक समाज असल्यामुळे तिथं खाटीक गल्ली हे नाव पडलं. मी जेव्हा म्हणजे स्टार्टिंगला माझा जी जॉब होता, आता आमच्या गावाकडे म्हणले की मोठे मोठे जॉब नाहीच, तिथं असं छोटे मोठेच जॉब भेटत होते. तर मला जॉब भेटला होता वाळू म्हणजे भीमा नदी पात्रात वाळू उपसाच्या कामासाठी. आणि तेव्हा वय काय होतं तुमचं? माझं वय त्यावेळेस जास्त नाही, 17-18च्या घरात मी होतो. त्यावेळेस लहान असतानाच मी त्या कामासाठी मला रोजचे 400 रुपये भेटत होते, फक्त मला देखभालसाठी. पूर्ण रात्रभर जागायचं होतं. माझ्यासोबत एक पहिल्यांदाच असं माझ्यासोबत प्रसंग घडला होता की ती लेबर असतात म्हणजे कामगार लोकांना जेवण आणून देणं, अजून त्यांचे काय गुटखा वगैरे हे सगळं आणून देणं. मला 10च्या नंतर ही कसल्याही परिस्थितीमध्ये ती आणूनच देणं होतं. आता वाळू माफिया म्हणजे नदीतील वाळू काढणं हे काम होतं आमचं. ते रात्रीच होतं बेकायदेशीर. मग त्यानंतर मग मला फोन आला मालकाचा की तू जाऊन लेबरला जेवण वगैरे आण. आता जेवण आणण्यासाठी दौंडमध्ये हिंद थिएटर म्हणून सिद्धटेक रोडला त्याच्या बॅक साईडला एक मोठं हॉटेल आहे, बिस्मिल्ला हॉटेल म्हणून. तर त्या रात्री आम्हाला काय माहितीच नाही ना रोजचं काय असते, तारीख कुठली किंवा वार कुठला किंवा कुठला दिवस आहे आज, आमुष आहे का पौर्णिमा, ह्या गोष्टीला आम्हाला काहीच मतलब नसायचं. मग म्हणजे तिथून तुम्ही मानायचं का नाही या गोष्टी मग पहिले? ऐकून आहे, पण कधी असं म्हणजे ती मनावर कधी घेतलंच नाही ना. आपलं काम आणि घर असंच चालू होतं. मग ती घेण्यासाठी मी तिथं गेलो आणि स्प्लेंडर गाडी होती, त्या गाडीवरती मी तिथं गेलो. स्टार्टिंगला काय त्यांचं जी दारू वगैरे ती सगळ्या गोष्टी मी घेतले, माझ्या बॅगेमध्ये ठेवले, म्हणजे ती पोत्याची पिशवी असते त्या पिशवीमध्ये ठेवले. आणि मग तिथं मटन बिर्याणी घ्यायला गेलो. मटन बिर्याणी मी घ्यायला गेलो आणि त्याने मला पहिलेच विचारलं होतं की तू घेऊन जाणार कुठं. मी म्हटलं काय, म्हणलं तुम्हाला माहिती का रोजचा आपला नदीला. त्याने म्हटलं आज तू नको घेऊन जाऊ. म्हणजे रेग्युलर होतं का तुमचं घेऊन रेग्युलर जाणं? होतं, रेग्युलर. तो मला बोलला आज नको घेऊन जाऊ, आज तू बोलव ना इथं, काय किती उशीर लागणार. म्हणलं नाही, म्हणलं आपलं काम जरा लांब चालू आहे, खरोडीच्या पुढं त्या साईडला. अच्छा ठीक आहे म्हणलं, घेऊन जा म्हणलं. मग मी त्याला काय एवढं मनावर घेतलं नाही. ती काळ्या कॅरीबॅगमध्ये घेतलं, 4-5 बिर्याणी घेतले, गाडीला अडकवली, गाडी स्टार्ट केली आणि तिथून मी निघलो. आणि आमची वाळू उपसा चालू होती भीमनगरच्या पुढे एक खरोडी म्हणून आहे आणि त्याच्या अलीकडे एक धुमाळ फाटा आहे म्हणून. आणि त्या धुमाळ फाट्याच्या समोरच्या बाजूला जी नदीत जाण्याचा जो रस्ता आहे ना, एक 100 मीटर राईट साईडला लेफ्ट साईडला शेती आणि तिथून जे म्हणतो ना आपण वाटे चकार, म्हणजे गावाकडे चकार म्हटलं जाते आणि आपल्या इथं शहरामध्ये रस्ता म्हटलं जातो. तर 100 मीटर रस्ता आहे आणि त्या नदीत उतरण्यासाठी म्हणजे नदीत जाण्यासाठी कुरण आहे. कुरणचा म्हणजे गावाकडे कुरण म्हटलं जातं जंगलाला, म्हणजे जो पट्टा असतो ना त्याला कुरण म्हटलं जातं आणि आपण जंगल म्हणतो. तर त्या नदीत जाण्यासाठी ना पूर्णपणे नागमोडी वाटे टोटली. तीच एक लेफ्ट साईडला बाहेर पण निघते आणि एक नदीत पण जाते. आणि जी नागमोडी वाटे त्याच्या मधोमध म्हणजे ज्या एक 150-200 मीटरच्या अंतरावरती एक म्हसोबाचं मंदिर आहे. त्या म्हसोबाच्या मंदिराची सेवा करणारा एक धनगर होता. तो त्याच्या बकरा वगैरे तो तिथं चरायला आणायचा आणि त्या म्हसोबा मंदिरापाशीच बसायचा. ही स्टोरी मला ऑलरेडी माहिती होती, पण आम्ही मनावरच घेत नव्हतो किंवा कधी त्याच्यावरती कधी असं
म्हणजे नाही का विचार केला नाही, आमचं रोजच्या ह्याच्यावरती निघत होतो. तर मी त्या ठिकाणावरून मी गाडी घेऊन निघलो आपलं हळूहळू. चला निघला म्हणलं आता, सगळं घेतलंय, फोन करून सांगितलं सगळं तुमचं घेतलंय, पाणी बॉटल वगैरे सगळं सगळं घेतलंय, येतोय मी. म्हणजे जो ड्रायव्हर होता ना आतमधला, जो ट्रॅक्टर ड्रायव्हर, त्यांना भुका लागले होते. मी म्हणलं येतोय म्हणलं, काळजी करू नका. तर मी 10 सव्वा 10 वाजता तिथून मी निघलो. आणि मी निघता निघता म्हणजे हिंदी थिएटरच्या पुढं शेड जो शाळा आहे, मग त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर ना भीमनगर लागते. भीमनगरच्या थोडंच पुढं राईट साईडला एक मोठा कचरा डेपो आहे, म्हणजे खूप मोठा कचरा डेपो. त्या कचरा डेपोवरती कुणाला मारून टाकलेलं आहे किंवा कोणाचं काय झालेलं आहे हे कोणाला सुद्धा कळत नाही, आजपर्यंत कोणाला माहिती नाही. कचरा डेपोच्या बरोबर थोडंच पुढे ना असं वळण आहे, पूर्ण वळण आहे ते. म्हणजे त्या नदीकडे जायला. हो, पूर्ण वळण आहे. आणि त्या ठिकाणी एवढे ऍक्सिडेंट झालेत ना, एवढे लोक मेलेत की त्या ठिकाणी रात्री कोण जातच नाही. टू व्हीलर वरती तर कोणच जात नाही, जाणारे फक्त ते आम्हीच वळवले, बाकी कोणच जात नाही. तर त्या वळणावर जेव्हा मी निघत होतो त्यावेळेस तिथं माझी गाडी, म्हणजे आता मी निघलो सिंगल आहे गाडीवरती, माझ्या गाडीवरती एवढं वजन तर नाही. मी निघलो आणि गाडी माझा पॉवर पूर्ण सोडत होती म्हणजे जास्त बसल्याचं नंतर ना खळखळ खळखळ गाडी करते, पॉवर सोडते. त्या ह्याच्यामध्ये माझी गाडी झाली थोडं स्टार्टिंगला. मग मी गाडी जरा गिअर कमी केले आणि दुसऱ्या पायल्यावरती गाडी उचलली आणि मी गाडी पळवली. आणि मी असं विचार केला की गाडीचे क्लच पेट वगैरे गेले असेल म्हणून गाडी पॉवर घेत नाही म्हटलं. चला म्हटलं, मी काय एवढं लक्ष दिलंच नाही. तिथून गाडी माझी पूर्ण जड झाली होती, जड. मी काय लक्ष दिलं नाही, मी निघलो आपल्या ह्याच्यावरती. तरी पुढे जाऊन मला जरा असं वाटलं की आपली गाडी जड झाली, पूर्ण गाडी पळत नाहीये, जी येताना जी होतं ना तसं होत नाहीये. मग धुमाळ फाट्यापर्यंत मी कसं कसं तरी गेल्याच्या नंतर ना आता आम्ही सगळं ग्रुप होतो ना तिथं, कोण पत्ते खेळत बसत होतो, कोण गाणे ऐकत होतं. कुठं नदीवर? नदीच्या बाहेर धुमाळ फाट्याला. मग धुमाळ फाट्याला गेल्याच्या म्हणजे नंतर अच्छा, वर्कर कुठं होते मग? वर्कर नदीत होते, पण आणि जी माझ्यासारखे जी काम करणारे लोक होते अच्छा, लक्ष द्यायला, ती सगळे आम्ही एकत्र बसायचो. मग मी लक्ष म्हणजे तुमचं नेमकं काय की? पोलीस आले, हा. तहसीलदार आले की मग फोन करून सांगायचं की बाबा लाईटी बंद कर किंवा जंगलामध्ये लपून टाक. जेसीपी आणि ट्रॅक्टर, त्यावेळेस जेसीपी आणि ट्रॅक्टर चालायचे. असे आम्ही 10-12 जण असायचो तिथं, सगळ्यांचेच चालू होते ना मशीन त्या टायमाला. मग मला भीती जाणवली, मी मटण घेऊन चाललोय, दारू घेऊन चाललोय, मला भीती जाणवली. मग मी आवाज दिला, मी म्हणलं चल म्हणलं यार माझ्यासोबत आपण सोडून परत येऊ खाली. तो म्हणला नाही, म्हणला मला कंटाळा आला, मी येत नाही. मी म्हणलं यार चल यार, मला जरा असं काहीतरी वेगळं वाटायला लागलंय. ते म्हणलं नाही रे बाबा जा, मी येत नाही म्हणलं, मला बसायचं म्हणलं इथं. सगळे पत्ते खेळत बसले होते, पण तरी सुद्धा मी स्वतःवर असं विश्वास ठेवून मी म्हणलं चला म्हणलं, काय घाबरायची गोष्ट नाही, चला म्हणलं. मी तिथून गाडी काढली आणि शेतीमधून जाताना सगळे चिखलाचेच रोड असतात, म्हणजे आतमध्ये जायला सगळे चिखलाचे रोड. तिकडे कुठे जायला? हो हो हो, सगळे चिखलाचे रोड. आम्हाला जजमेंट असते की आम्हाला टू व्हीलर कशी घेऊन जायची. मग आम्ही टू व्हीलर. अच्छा, तिथं किती वर्ष काम केलं तुम्ही? मी तिथं 7-8 वर्ष, 7-8 वर्ष तर मी नाईटच केली त्या वाळूच्या ह्याच्यामध्ये. तर मी तिथं गाडी आतमध्ये घेतली आणि त्या कुरणमध्ये एंट्री मारली. म्हसोबा मंदिर पुढं राहिलं आणि थोडंच अलीकड माझी गाडी चिखलामध्ये फसली. तर मी पहिल्या घेरवरती गाडी जरा वरती उठलो आणि गाडी बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण गाडी जागेवरून हलत नव्हती. गाडी एवढी घाण फसलेली होती, गाडी हालायलाच तयार नाही. मी एवढं पहिल्या घेरवरती गाडी काढतोय रेस करतोय, पण गाडी काही तिथून हालायला तयारच नाही. मग शेवटी मग मी विचार केला की लाईट बंद केली, गाडी बंद केली आणि ढकलायचा प्रयत्न केला. तरी सुद्धा माझ्याकडून गाडी ढकलली जात नव्हती. आपण कसं करतोय, गाडी फसली तर उतरून आपण हाताने गाडी पुढे घेतो, म्हणजे रोडच्या बाहेर घेण्याचा प्रयत्न करतो, तसा प्रयत्न केला, पण गाडी काय जागेवरून हलत नव्हती. मग तिथं माझी अजून धाकधूक वाढायला चालू झाली आणि त्या कुरणमध्ये सगळं सामसूम, तिथं कोणच नाही, एकटाच माणूस जाणार आतमध्ये. तिथं तुम्हाला कोणाला आवाज द्यायचा म्हणलं तरी ती धुमाळ फाट्याला, आणि खाली आवाज जाणारच नाही, कारण की ती सगळं कुरण आहे आणि पूर्ण खाली नदीला तो रस्ता जातो. आणि त्यामध्ये मी फसलो. मला काहीच सुचत नव्हतं. मी एवढा घाबरलो होतो की मी म्हटलं एकतर आपल्याला माहिती मटण आहे, तिथं सुरुवातीला आपल्याला ती जाणवलं, गाडी जड झाली, करू काय. मग शेवटी ती पिशवी काढली मी, गाडी खाली स्टँडला पण लागली ना, गाडी झोपली आणि ती पिशवी अद्दर काढली आणि ती पिशवी मी थोडी पुढे ठेवली, म्हणजे चिखलातून थोडं पुढे ठेवली आणि गाडी उचलली, स्टँड लावली, गाडीला परत किक मारली, लाईट लावली, पहिला गेअर टाकला आणि जसं मी क्लच सोडले की अद्दर गाडी वरती बाहेर निघली. तिथं सगळ्यात जास्त घाबरलं मी.
अद्दर जेव्हा गाडी बाहेर निघली तर मग मी लाईट चालूच ठेवली, कारण की मला भीती वाटायला लागली अंधार जर झालं तर मला काहीच सुचत नाही. मी गाडी आणि चालूच ठेवली. ज्यावेळेस गाडीवर नॉनव्हेज होतं त्यावेळेस काही गाडी चालू होत नव्हती. गाडी निघायलाच तयार नव्हती पुढं. कितीतरी ढकलायचा प्रयत्न केला. मी असा सुद्धा विचार केला की गाडी चिखलात फसली असेल म्हणून गाडी निघत नसल, एवढा सुद्धा प्रयत्न केला. मी एवढ्या ताकदीने गाडी ढकलली. स्प्लेंडर किती वजन असते त्याचं, स्प्लेंडरचं जास्त वजन नाही, एवढं त्याचा प्रयत्न केला पण गाडी हल्ली नाही. माझ्या मनात काय आलं काय माहिती, मी ती पिशवी साईडला काढली आणि ती थोडी पुढे ठेवली आणि किक मारली. जेव्हा पहिला गिअर टाकला, क्लच सोडला, अद्दर गाडी बाहेर निघली, एकदम व्यवस्थित बाहेर गाडी निघली. गाडी निघली तर मला जरा बरं वाटलं आणि गाडी स्टँडला लावली आणि परत ती पिशवी मी उचलली आणि लावली. स्टँड लावला गाडीचा. आता म्हटलं गाडी मी कुठंच थांबवणार नाही, कितीही काय होऊ दे मला, कारण की माझी धगधगच वाढली होती. मला सुधरतच नव्हतं मी काय करू, खाली आवाज देऊ का इथं आवाज देऊ. आणि मग मी पहिला गिअर टाकला, परत गाडी परत सोडला मी क्लच आणि थोडं पुढं घेतली, परत गाडी आहे त्या ठिकाणीच दबली गेली खालीच, परत दबली गेली. परत मी त्याला रेस करतोय, क्लच सोडतोय, पण गाडी काय हलायचा प्रयत्न करा नाही. मला रडू आवरण नाही, मला खूप भीती वाटायला लागली, मला एवढा त्रास व्हायला लागला ना. शेवटी मी गाडी आहे तशी खाली ठेवली आणि थोडं बाजूला आलो. मोबाईल काढला आणि फोन केला. JCB जो ड्रायव्हर असतो त्याला फोन केला, तो मावळ्यांचा होता. त्याला मी म्हटलं, यार मेरे को समझ में नहीं आ रहा, बहुत परेशानी हो रही, गाड़ी फंस रही है और मेरे को सच में बहुत डर लग रहा है, तू आ जा यार. त्याने म्हणला तू किधर है, मैं बोला अपना जो मसोबा मंदिर है ना उसके थोड़ा नज़दीक है. बोला उधरच रुक, किधर जाऊ मत, मैं आ रहा है, JCB लेके आ रहा है. 12 वाजेपर्यंत तो सगळं आतमध्ये माझं चालू होते, 1 ते 1.5 तास मी तिथे आतमध्ये. आणि जेव्हा मी त्यांना फोन केला तो नदीतून निघाला, कारण की त्याला माहिती आहे, त्याला ऑलरेडी माहिती होतं, तो नमाजी माणूस आहे, 5 टाइम नमाजी माणूस आहे. त्याला माहिती होती असं असं होणार ना काही ना काहीतरी. तिने म्हणलं हाय त्याच ठिकाणी थांब, मी JCB घेऊन येतो तुला घ्यायला, कारण की त्याला माहिती पडलं. तो मला त्या कुरणमध्ये ना 1 तास शोधत होता, 1 तास आतमध्ये शोधत होता JCB. पुढचे पण लाईट लावले होते, पाठीमागचे पण लाईट लावले होते, ते दोघं मला शोधत होते. तो मला त्या म्हसोबा मंदिरापाशी किती वेळ तरी येऊन जाऊन तिने मला फोन केला. मी म्हसोबा मंदिरापाशी येऊन गेलोय, मी तिथं थांबलोय, तुम्हाला दिसत का नाही. अरे म्हटलं मी म्हसोबा मंदिरच्या थोडस जवळच थांबलोय, त्या रस्त्याला काय लाईटी वगैरे काहीच नव्हतं. काहीच नाही दादा. तुम्ही भीमनगर सोडलं ना तर सिद्धटेक रोडपर्यंत लाईट नव्हते त्यावेळेस, म्हणजे 2014-13ची गोष्ट आहे, काहीच नव्हतं. महबूब भाईला मी सांगितलं, महबूब भाई यार आओ ना यार, मेरे को बहुत डर लग रहा. म्हणला मी तुला लय शोधायचा प्रयत्न करतो पण तुम्हाला भेटच नाही, दिसतच नाही. मी सगळं कुराण शोधलंय, मला काहीच म्हणजे आवरतच नव्हतं, रडूच आवरत नव्हतं. मी त्यांना, तरी तुम्ही रस्त्यावरच होते ना? तरी मी तिथंच होतो, तिथंच थांबलेलो होतो. शेवटी म्हणजे गाडीचं थोडं लांब थांबलो होतो, कारण की ती गाडीला बघूनच मला भीती वाटत होती. गाडी अशी करायला लागली म्हणून थोडं मी पुढे आलो होतो. परत मी फोन केला, महबूब भाई काय करू मला समजा नाही. महबूब भाईने म्हणले एक काम कर, ती गाडी आणि ती जेवण तिथंच सोड आणि तू थोडंसं पुढं चालत आहे. मी गाडी तिथं सोडलं आणि थोडं पुढं चालत येण्याचा प्रयत्न केला आणि मला काही दिसत पण नव्हतं. आणि टॉर्च काय, ती वरची टॉर्च असायची, ती छोटी टॉर्च, त्यावेळेस जुने मोबाईल मॅक्रोमॅक्सचा मोबाईल असायचा, ती पुढचा राईट ती बघत बघत मी थोडं थोडं पुढं आलो. थोडं पुढं आल्याच्या नंतर ना मग मला JCB येताना दिसला. JCB येताना दिसला ना समोरून, मी पहिले त्यांना हात केला, मी येईन म्हणून. तो फास्टमध्ये माझ्यापाशी आला, गाडी हाई तशी चालू ठेवली. मला गाडी कुठे मिळलं तिकडे, मला जाऊ नको, बस गाडीवरती, सोड म्हणला ती, तू बस. मी JCB वरती बसलो, पूर्ण थरथर कापत होतं, मला म्हणजे काही सुचतच नव्हतं. आणि तो महबूब भाई फक्त मला बघत होता. माझे डोळे पूर्ण लाल झाले होते, एवढं माझे डोळे सुजले पण होते. मी पूर्ण असं उडतच होतं, माझे गुडघे पूर्ण हे असं मला थरथर होत होतं. महबूब भाईने खांद्यावरती हात ठेवला, मला थोडं म्हणलं पुढं जाऊ दे, मग मला शांत होशील. पुढं आणलं त्यांनी JCB, मला पाणी दिलं आणि मला विचारलं की तू एवढ्या रात्री खाली तू आलाच कशाला, तू आम्हाला फोन केला असता तर आम्ही वरती आलो असतो, कारण की आज वाळा सगळ्यात मोठी अमावस्या आहे. या अमावस्याच्या टायमाला कोणीच आज नदीत जेवण आणलेलं नाहीये, सगळ्यांनी बाहेर जेवण करून आले. तो पहिले मला फोन करून काय नाही सांगितलं. आता तुम्ही एवढ्या वर्ष होता तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं ना. पण कधी घडलंच नाही ना त्या गोष्टी, कारण की आमचा टायमिंग जो होता ना 9च्या आतमध्येच होता. मी त्यावेळेस पहिल्यांदा मला 10:30 वाजले होते. आमचा जो जेवणाचा टायमिंग तो 9च्याच आतमध्ये असायचा. त्यावेळेस मला पहिल्यांदा एवढा उशीर झाला होता, कारण की त्यावेळेस तहसीलदार पोलिसांनी खूप मोठी कारवाई केली होती.
त्यासाठी आम्ही घाबरून उशिरा निघलो होतो, उशिरा नदीत गेलो होतो. मग ते पहिल्यांदाच माझ्यासोबत झालं. मी असं ऐकलं होतं पण कधी मनावर घेतलं नव्हतं, कारण की आम्ही रोज नदीवरचे लोक आहेत, आम्ही रोज नदीवरती जागणारे लोक आहेत. आम्हाला काय दिसलं तरी आम्ही नॉर्मली घेतो. पण ते म्हणतात ना, जेव्हा स्वतःसोबत घडते तेव्हा अनुभव येतो. जेव्हा माझ्या स्वतःसोबत जेव्हा घडलं, जेव्हा मी बघितलं ह्या सगळ्या गोष्टी, माझी गाडी म्हणजे माझी गाडी हलतच नव्हती. मी एवढा प्रयत्न केला ना, तेव्हा मी समजून घेतलं की 100% आपल्या गाडीपाशी कोणतरी आलेलं आहे. तिथं म्हसोबा मंदिरापाशी नाही कोण आलं. जो तो वळण होता ना, जिथं ऍक्सिडेंट जास्त झालं होतं, जिथं पहिल्यांदा गाडी माझी स्लो झाली होती, माझी गाडी जिथं जड झाली होती, तिथूनच तो माझ्यासोबत आला म्हणजे होता. तुम्ही म्हणताय कचरा पेटीपासून ते कचरा तुमच्यासोबत होतं. डेपोतून तो तिथूनच माझ्यासोबत आला होता. कारण की बिर्याणी, वा. 5-4 बिर्याणी, दारू आहे, पाणी बॉटल आहे, सिगरेट आहे, विमल आहे, या सगळ्या गोष्टी मी पिशवीमध्ये घेऊन चाललोय. कारण की नॉनव्हेज म्हणजे जेवण, मटण म्हणजे तुम्ही मटण घेऊन कुठल्याही जागेला बसले ना, तिथं तुम्हाला ऍक्टिव्हिटीज भेटणारच, 100% भेटणार. तुम्ही कुठल्याही जागेत बसा. मला तिथं लक्षात आलं की मला ह्या ठिकाणी माझी गाडी अशी अशी, म्हणजे ती मला विचारत होते की तुला हा कुठं घडलं. म्हणलं मयूब भाई, अपना जो कचरा जो डेपो है ना, उधर से मेरी गाड़ी स्लो हो गई, मेरी गाडी उधर बहुत जड हो गई. म्हणला तिथंच तुझ्या पाठीमागं आलेला आहे आणि त्याने तिथूनच तुला गाठलेलं आहे. मयूब भाई, मला भीती वाटायला लागली, मी काय करू. म्हणलं तो तुझ्या पाठीमागं नाही आलाय, कारण की तू जे आणलं ना ते त्याला पाहिजे होतं, म्हणून त्याने तुझी गाडी अडवली होती तिथं. तू जेव्हा मी त्याला म्हटलं, जेव्हा मी ती जेव्हा मी पिशवी काढली तेव्हा माझी गाडी अद्दर निघली होती. मला तुला त्रास दिला नाही तिने, त्याला ती जेवण पाहिजे होतं, त्याला ती सगळ्या गोष्टी पाहिजे होते, म्हणून तिने तुझी गाडी अडवून ठेवली होती. आम्ही ना तिथं माल काढला, म्हणजे माल म्हणजे वाळू काढली. 1-1.5 तासभर मला त्यांनी म्हटले की तू शांतच बस, तू काही करू नको. जेसीबीची लाईट जरी चालू झाली ना तरी मला भीती वाटत होती. जेसीबीचं त्यांनी ती बूम जी असते ती जरी चालू केलं तरी मला असं डचकून उठत होतं, मी घाबरून उठत होतं की मला काही समजत नव्हतं. पण शेवटी ते नमाजी माणूस, त्यांनी काय त्यांची दुवा वगैरे केली आणि त्यांनी मला थोडंफार हे केलं. तर त्यांनी मला जसं केलं तशी सकाळ झाली. गाडी आणि ती जेवण तर तिथंच आहे बरं का, गाडी आणि जेवण तिथं, हे लक्षात ठेवा, ते जेवण तिथंच आहे. पहाट झाली, 4:30 4:45 वाजत आले. मग मला महबूबबाईने म्हणले चला गाडी घेऊन येऊ. अंधारच होता ना, मी म्हणलं मी नाही येत. मला 5 वाजलेत, चल म्हणलं. आजांचा टाइम, पहिली नमाज 5:15 वाजता असते, आजांचा टाइम झालाय, चल म्हणले. आम्ही गेलो जेसीबी घेऊन तिथं जिथं हे होतं ना, म्हणजे गाडी ठेवलेली होती तिथं. आम्ही नदीतून पहिला वळण, दुसरा वळण मारले की, पहिला राईटला आणि दुसरा लेफ्टला मारले की समोरच गाडी. मग बहिणी म्हणले मी तुला पूर्ण कुरण शोधत होतो, इथून मी 10 वेळा गेलो पण तुम्हाला दिसला नाही, इथं नाहीच दिसला. तो एक चकवा टाईपच झालं ना तुमच्यासोबत. त्यांना चकवा झाला आणि मी त्यांना दिसलोच नाही. त्यांनी म्हणलं मी इथून 10 वेळा गेलोय आणि 10 वेळा इथून आले, तुम्हाला दिसला नाही इथं. म्हणलं मयूब मी इथेच थांबलेलं होतं. तर ती पिशवी ना फाटलेली होती, म्हणजे मटेरियल वगैरे. मटेरियल पिशव्या, आतमधलं जेवण अर्ध गेलेलं होतं, अर्ध तसंच होतं. प्राण्या वगैरे नाही खाल्ला असेल ना. आम्ही पण तोच विचार केला, आम्ही पण तसाच विचार केला. प्राणी जर खायचं म्हटलं ना तर प्राणी हड्डी सोबत खातो, प्राणी हड्डी सोडत नाही तिथं. जरी कुत्रा असेल ना तरी कुत्रा हड्डी चावून खातो, हड्डी कधीच सोडत नाही. अर्ध त्या पिशवीतलं सगळं मटण गेलेलं होतं, अर्ध त्याच्यामध्येच होतं. आणि जी पिशवी होती ना, पोत्याची पिशवी, ती पिशवी अर्धी फाटलेली होती. बाकीचं सगळं मटेरियल आहे त्याच ठिकाणी होतं, बाकी काही गेलं नाही, फक्त तेवढं जेवणच गेलं. त्यामधले 4 ह्याच्यामधले अर्ध अर्ध थोडं गेलं. मयूरबाईंनी ती काठी घेतली आणि ते काठीने ती सगळं बघत होते. त्यांनी डायरेक्टली हात नाही लावला, त्यांनी काठीने बघत होते आणि त्यांनी सांगितलं की जे मी तुला रात्री सांगितलं होतं ना, ही रियालिटी. मग तिथून मग मी आजारीच पडलो तिथं. 2-4 दिवस मी आजारी पडलो. मला, कारण की ही जर गोष्ट मी घरी सांगितली तर माझी आई मला कामावर जाऊ देणार नाही. बरोबर आहे, एवढं रात्रीचं नको वगैरे जाऊ तसंही तुम्ही काम हेच करू. करता. मग मी घरी सांगितलं नाही. मी मम्मीला म्हटलं मी अचानक आजारी पडलोय. मम्मीला काहीच कळू दिलं नाही, कामावर जाणार नाही म्हटलं. मग मी गोळ्या घेतल्या तरी मला म्हणजे फरक पडत नव्हता, जसं फरक पाहिजे, जेवायला चव वगैरे हे लागत पण नव्हतं. मग आमच्या एरियामध्ये एक गौसपाक बाबाची दर्गा आहे,
तिथं गेलो. तिथं जाऊन म्हणजे संध्याकाळची तिथं उघडा असते, तिथं गेलो. त्यामध्ये जी अगरबत्ती जी ऊद असते ती ऊद लावली, पाया पडले तिथं. पाया पडून तिथून निघलो. परत घोडेपीर बाबाचं दर्गा आहे त्याच नदीला, अलीकडच्या आमच्या एरियाच्या तिथं. तिथं जाऊन मी तिथं पण पाया वगैरे पडून आलो. घरी आलो. त्या दिवशी पण मला फरक पडला नाही, काहीच फरक पडला नाही. मी घरी न जेवताच म्हणजे चवच नव्हती माझ्या तोंडाला. मी नुसतं मला थंडी, ताप ताप भरपूर होता, ताप खूप भरपूर होता आणि माझे डोळे लाल पडत होते सारखे. मग मम्मीने म्हणले दवाखान्यात जाऊन ये, तुला पैसे देते मी. नाही म्हणलं मम्मी, बरं आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठलो, मला पूर्णपणे फ्रेश झालं, पूर्ण टोटली जेव्हा फ्रेश झालं. ह्याच्यानंतर गेलं दर्ग्यात वगैरे जाऊन आलं दर्ग्यात तेव्हा जाऊन नंतर. टोटली फ्रेश झालो मी. म्हणजे मला काहीच त्रास नाही, काय नाही. एकदम असं पण होऊ शकते गोळी वगैरे काय, पण मला काहीच फरक म्हणजे मी एकदम ओके झालो. मग दुसऱ्या दिवशी जो जो JCB ड्रायव्हर असेल त्यांना मी फोन केला, मला बरं वाटते. त्यांनी म्हणले येऊ नको, आज तू सुट्टी मार, म्हणलं येऊ नको. मी म्हणलं का? नाही ना म्हणले, येऊ नको तो, कारण की तुझ्यावरती जो प्रभाव झालाय ना तो लय डेंजर झालाय. तू परत येशील, परत तू जेवण आणायला जाशील, मग तो Okay. टायमिंग 12चा असो किंवा 9चा असो, मग एकदा झालं ते झालं. एकदा झालं ते झालंय. तू त्याला समजलेला आहे, तू जेवण घेऊन जातो, 100% तुझ्यावरती काही ना काहीतरी होणार. का ह्या गोष्टी त्यांनी मला का बोलत होते? कारण की त्यांना ह्या गोष्टी सगळे माहिती आहेत. कारण की त्यांनी एक प्रकारे नमाजी माणूस आहेत, त्यांना ह्या गोष्टीमधला अनुभव आहे. त्यासाठी त्यांनी म्हणले की तू अजून 2-4 दिवस येऊच नको, तू घरीच थांब. मग मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी येत नाही म्हणलं. मग त्यानंतर मी विश्वास ठेवला की भूतप्रेत आहे, 100% आहे. काळा जादू पण आहे. काळा जादूचा प्रसंग तर मी स्वतः बघितलाय. तो कसा? मी पुण्यात शिफ्ट झालो, आम्ही सगळे 2016-17 मध्ये आम्ही शिफ्ट झालो. आता इथं आल्याच्या नंतर कंपनीत कामाला गेलो. कंपनीत काय मला जमत नव्हतं, मी एकटा ड्रायव्हर, मला हेच जास्त करून ह्याच्याच अनुभव आहे. मग माझ्या मामांनी मला ऑटो दिली चालवण्यासाठी सिंहगड रोडला. मी ऑटो चालवायला स्टार्ट केली. धायरी गाव, सिंहगड रोड पूर्ण मी नाईटला तिथं पण स्टार्ट झालो. आणि माझं निघायचं टायमिंग होता जो घरातून जेवण वगैरे करायचा, तो 10:30च्या नंतरच, नाईटलाच 10:30च्या नंतरच मी निघत होतो. आणि निघल्याच्या नंतर 12ला मी पहिला नंबर लावत होतो. 12, कारण की 12च्या नंतर डबल चार्ज होतं, त्यासाठी मी पहिला नंबर लावत होतो. तर मी गाडी भरून तिथून सगळे धायरी वडगावचे सगळे पॅसेंजर भरले आणि मी तिथून गाडी भरून निघलो. तो पण दिवस मला माहिती नव्हता कुठला दिवस आहे, किंवा म्हणजे नाईटला असताना मला वार पण माहिती नव्हती की आज कोणता वार आहे. आम्हाला म्हणजे मी लक्षच देत नव्हतं. त्या दिवशी असं झालं, मी गाडी भरून निघलो आणि पॅसेंजर वडगावमध्ये सोडले 2 आणि बाकीचे 4 पॅसेंजर धायरीमध्ये सोडले. आणि तिथून आपलं रमत गमत धायरीमधून मी निघलो. वडगाव ब्रिजच्या पुढे आलो. तिथून हळूहळू पुढे आलो मी. आणि म्हणजे ट्रिप मारण्यासाठी ना पूर्ण 1 तास जातो. स्वारगेट ते धायरीला जाऊन येण्यासाठी 1 तास पूर्ण जातो. तर मग मी येताना मला 1 वाजले होते, 1 पावणे 1. हिंगण्यामध्ये मला लांबूनच बाई दिसली, जिवंत बाई लांबूनच दिसली. पांढरी ओढणी होती, गाऊन घातलेली होती आणि तिचा चेहरा पूर्ण काळा, म्हणजे पूर्ण काळी ती दिसायला. तिने मला हात केला. मी थांबली. कुठं जायचं म्हणलं ताई? म्हणले मला दांडेकर पुलावर जायचं. मी म्हणलं हा बसा की, सोडत म्हणलं. म्हणलं ताई 30 रुपये होतील? हो म्हणले, ठीक आहे म्हणलं. ती बसली. ती म्हणली पण दादा ऐका ना, मला दांडेकर पुलावरून 5 मिनिटाचं काम आहे, मला परत इथं आणून सोडता का? मग म्हटलं ताई मीटरवर जावं लागेल, तुम्हाला मीटरने यावं लागेल. ती म्हणले ठीक आहे म्हणले. आता तुम्ही पिकअप पूर्ण करत होता तिला हिंगण्यात येताना, धायरीमधून येताना हिंगणेमध्ये लेफ्ट साईडला ती थांबली होती आणि तिथून ती गाडीवरती मला हात केला होता ऑटोमध्ये. मग मी म्हटलं ताई मीटरने तुम्हाला यावं लागेल. हो ठीक आहे म्हणले दादा, मीटरने चला म्हणले. मग ती बसली आतमध्ये. मी तिच्या हाताकडे बघितलं नाही, काय नाही, मी डायरेक्ट चेहऱ्याकडे तेवढं बोललो आणि बसलो. आणि आम्ही लक्ष पण देत नाही, कारण पॅसेंजर होती. बसले, स्टेशन सांगितलं कुठं उतरायचं, ठीक आहे. तिच्या दोन्ही हातामध्ये 4 लिंबू होते, दोन्ही हातामध्ये 4 लिंबू होते. आणि ती काहीतरी बोलत बसली होती गाडीमध्ये. आणि माझ्या ऑटोमध्ये कसे होते, समोर आरसे होते. समोर आरसे म्हणजे आतमधले जे लोक आहेत ना, ते सगळे दिसतात आणि डाव्या बाजूचं पण येणार जाणार दिसतंय.
मी राजाराम ब्रिज क्रॉस केला, पुढं आलो, हळूहळू पुढं आलो. आणि राजाराम ब्रिजला कसं लेफ्ट साईडला एक जाणारा रोड आहे, आपलं लक्ष जाते ना डाव्या बाजूला कुठली गाडी येते का. तर ती गाडी बघताना माझं लक्ष गेलं आरशात, आणि ती बाई काहीतरी असं मोजत बोलत बोलत काय तिचं तोंडातून तोंडात बोलत बोलत चाललं होतं तिचं लिंब वगैरे घेऊन. मग तिथं मला डाऊट आला की ही 100% काळा जादू किंवा कोणाची तरी करणी धरणी करणारी आहे. मी एवढं लक्ष दिलं नाही. मग मी गाडी पुढं आणली. नवशा मारुती आला. नवशा मारुतीला हनुमानजीचं मंदिर आहे. म्हणजे ती मंदिर असं आहे, जागृतच मंदिर म्हणावं तिथं ते पण. तिथं आल्याच्या नंतर त्या त्या लेडीजने मला सांगितलं की गाडी फास्ट घे तू, गाडी हळू चालू नको, फास्ट घे. ठीक आहे म्हणलं, मी गाडी पळवली. पानमळा आला, दांडेकर पूल आला. मी म्हणलं त्या दांडेकर पूलला कुठं उतरायचं? म्हणली पलीकडच्या बाजूला घे ना, म्हणजे जो रोड कॅनलला जातो ना, हा तो जनताच्या तिथने जनताला जो रोड जातो त्या बाजूला गाडी थांबव म्हणली. मग मी म्हणलं, मला म्हणली मी एक 5 मिनिटामध्ये जाऊन आले. मी म्हणलं ठीक आहे या म्हणली. मी म्हणलं मीटर चेक करून जावं आहे, नाही तर तुम्हाला वाटेल वाढवले पैसे. नाही ना म्हणली, आलेच म्हणली. तुम्ही म्हणजे थांबवलं नाही का, म्हणजे जर गायब वगैरे झाले तर न पैसे देता? नाही, ती म्हणली 5 मिनिटामध्ये येते, इथं जवळच जायचं. म्हणून मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, कारण की आमच्यासोबत सीएन रिक्षा तर विश्वास भरपूर ठेवला आम्ही. मी म्हणलं या म्हणलं ताई, मी थांबलेलो इथं, काय प्रॉब्लेम नाही. ते म्हणले विश्वास आहे का पण? मी म्हणलं आहे ना ताई, असं कसं, या म्हणलं ताई. तर ती तिथून गेली ती, आणि ती जाऊन मला बरोबर एक 5-10 मिनिटामध्ये ती आली. चॅनलच्या बाजूने तिथून आली ती चालत. तर मी तिला चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा पूर्ण ओलला होता, असं पूर्ण ओलला होता. मग ती का रिक्षात बसली, आणि येताना तिला एवढं फास्ट जेव्हा ती बोलली ना फास्टला, तेव्हा मी म्हटलं होतं, तिला विचारलं होतं ताई एवढं फास्ट का हो? ते म्हणले तुझं एवढं माझं पोरग आहे, तिथं बसलंय, तिथं आणायचं. मग मी असं समज कुठं? दांडेकर पुलला. ती बोलली तुझं एवढं मुलगा आहे, दांडेकर पुलला बसलाय, त्याला आणायचं आहे. मग मला असं वाटलं की दांडेकर पुलला, कारण की तिथं वाईन शॉप वगैरे आहे, तिथं ड्रिंक वगैरे करून बसला असेल, त्या हिशोबाने मी ठीक आहे म्हणलं. मग मी घेतली आणि ती तिथून आली, आणि तिचा चेहरा पूर्ण वल्ला बघितला मी. मग मी तिथं जरा घाबरलो. मी म्हटलं हिने 100% काय ना काहीतरी करून आलेली. मग ती गाडीत माझ्या रिक्षामध्ये बसली, आणि मग तिच्या हातात ती 2 लिंबू होती. ती 2 लिंबूला तिने अशी पकडली, आणि मी तिथून निघलो. मी म्हणलं गाडी स्टार्ट केली, मी जरा पुढे आलो. म्हणलं ताई तुमचा मुलगा नाही आला? मला म्हणली गाडी घे म्हणली. म्हणजे काय बोललीच नाही? तिच्या तोंडातून शब्दच नाही तिचं, कारण की ती चालू असेल मंत्र काय, ती काय बोलली नाही, चल म्हणली. मग मी तिथं घाबरलो, ह्याने जर आपल्यावरच काय केलं तर करायचं काय आपण. म्हणून मी गाडी घेतली, आणि आपण जसं दांडेकर पुलावरून पुढे जातो, पानमळ्यात लेफ्ट साईडला एक बुद्ध विहार आहे. बुद्ध विहारच्या थोडं पुढे ना, अजून थोडं पुढे गेल्याच्या नंतर एक कचरकुंडी. त्या कचरकुंडीला तिने ती लिंबू फेकून दिले. फेकून देताना पण मी तिला आरशामध्ये बघितलंय, आणि तिने असं 2-3दा थुकली. तिने तिथं ती बोलून करून थोकली, असे 2-3दा थोकली त्याच्यावरती. मग तिने तिची ती ओढणी घेतली आणि ती तोंड पुसलं. मग मी तिथं जबर घाबरलो. मी असं घाबरलो की मी म्हटलं 100% हिने कोणावर तरी डाव केलाय, 100% फिक्समध्ये सांगू शकतो केलाय. मग तिने माझ्या पाठीवरती असं थाप मारून मला बोलले की गाडी लवकर पळव, लवकर घेऊन चाल, मला लवकर जायचं. म्हणून मी गाडी पळवली. नवशा मारुती आलं, राईट साईडला उजव्या बाजूला मंदिर आहे हनुमानजीचं, तिथं स्पीड ब्रेकर आहे, तिथं गाडी स्लो केली. ती परत मला बोलली की अरे तुला मी सांगितलं ना गाडी स्लो घेऊ नको, पळव म्हणले ना तुला गाडी. मग मी म्हटलं, मंदिर आले की ही गाडी पळवायला सांगायला लागली. मी गाडी पळवली. मग मी हिंगणेमध्ये आलो, तिच्या स्टॉपला जिथं ती आली होती तिथं. आणि हिंगण्याला लेफ्ट साईडला वरती आतमध्ये जायला रस्ता आहे. मला म्हटली बाळा थोडं आतमध्ये सोड ना अजून. तर सोडतो म्हणलं. गाडी रिक्षा आतमध्ये घेतली, तिने अंधेऱ्यामध्ये थांबवली. मग तिने मला म्हणते किती झाले रे पैसे? मी म्हटलं बघा मीटरमध्ये काय 123 का 124 रुपये झाले. तिने 100ची एक नोट दिली आणि 50ची एक नोट दिली. मी 150 रुपये असे घेतले.
बघितले 150 रुपये. आणि तिला आरशामधून उतरताना मी बघितला. उतरताना बघितलं तर मग मी लाईट बंद केली रिक्षाची आणि बंद करून परत चालू करोसपर्यंत जेव्हा मी बघितलं पाठीमागं, एक 5 सेकंदामध्ये ती बाईक गायब झाली. तिथून गायब. गायब म्हणजे ती तिचा जवळ किंवा अंधारामध्ये मला दिसलं नसेल किंवा काय नसेल, पण नुसतं चावी चालू करोसपर्यंत तर ती बाई मला दिसले पण नाही. कारण की रिक्षामधून जेव्हा बाई उतरते तेव्हा सगळं तिचं ती थांबलेली असते किंवा 2 मिनिटं विचारते बाबा पैसे आले का बरोबर. तसं काहीच नाही. पैसे पण नाही घेतले तिने return. पैसे पण रिटर्न घेतले नाही, काहीच नाही. 150 रुपये दिले आणि ती डायरेक्ट उतरली की तसं ती गायब झाली. जशी ती गायब झाली ना, मी पटकन गाडी टर्न मारला आणि डायरेक्ट मी स्वारगेट गाठला. तर असं बघायला गेलं की एवढं म्हणजे म्हणजे रोज वाहतुकीचा रस्ता म्हणता येईल आपल्याला एवढा हो. जो तुम्ही बोलताय. आणि ह्या रस्त्यांमध्ये असं घडतंय म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे यार. विचार करण्याची गोष्ट आहेच. आणि ही गोष्ट मी माझ्या मित्राला शेअर केली की माझ्यासोबत असं असं झालं. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला विचारलं, म्हणला काळी बाई होती जाडेली? मी म्हणलं हो. म्हणला गाऊन घातलेली होती? मी म्हणलं हो. म्हणला दांडेकर पुलावर थांबायला सांगितलं? मी म्हणलं हा. म्हणला ती बाई शॉर्ट करणारी बाई आहे. म्हणलं शॉर्ट म्हणजे? म्हणला करण्या धरणारी बाई आहे म्हणलं ती. मग मी तिथं घाबरलो. मी म्हणलं भाऊ ती माझ्या गाडीत बसलेली होती. म्हणला काय नाही म्हणला. त्याच्या हातामध्ये काय होतं का? मी म्हणलं लिंबू होतं. ती शॉर्ट करायला आली होती, तिने तिचं काम केलंय, काही टेन्शन घेऊ नको. पैसे दिलेत ना? मी म्हणलं पैसे दिलेत. म्हणलं तुम्हालाही कसं का माहिती? मला नेहमीच त्या बाईला बघतो. त्या बाईला बघितलं की मी गाडी थांबवतच नाही. आपले सगळे पोरं थांबवत नाही. तुला पहिल्यांदा घडले म्हणून तू पहिल्यांदा असं झालंय. आपला एकही रिक्षावाला त्या बाईला बघून कधीच गाडी थांबवत नाही. म्हणजे जे जुने आमचे जे रिक्षावाले होते ना, आता तर काही नवीन आले तिथं, पण जे जुने होते आमचे ते सगळे बोलतात आम्ही त्या बाईला बघून गाडी थांबवतच नाही. ती पैसे देते, सगळं देते, पण जे ती मंत्रतंत्र करते ना, त्यामुळं आपल्याला काहीतरी होईल ह्याची भीती. म्हणून तेव्हापासून मला ती बाई ना कधी दिसली ना, मी हिंगण्यामध्ये कुठल्या पॅसेंजरला घ्यायला थांबलो नाहीच. मी हिंगण्यामध्ये गाडी थांबवतच नाही. हे असा प्रकार माझ्यासोबत जेव्हा घडला तेव्हा मग मी असा विचार केला की आता रात्रीचं बाईला तर कधीच बसवू नाही गाडीत, कधीच नाही, किती काय होऊ दे. मग त्यानंतर मी त्या काहीच दिवसामध्ये रिक्षा पण मी बंद करून टाकली. मला ती नकोच वाटलं, कारण की ती मनात भीती बसली ना एक. त्यानंतर मी नाहीच बोललो त्यानंतर. अच्छा, तो तेव्हा तुम्ही बोलले होते तो रिक्षा चालवताना कुठे धायरीमध्ये जो प्रसंग होता तो 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 पण म्हणजे धायरी पण मांडला की नाही का, अशा ठिकाणी हो, हो. असं होऊ शकतं. तो एकदा प्रसंग शेअर करता का? वडगाव ब्रिजला आता लेफ्ट साईडला आता काही दुकानं झाले तिथं. ते काहीच नव्हतं. तो सगळं जंगल एरिया होता. जंगल म्हणजे तिथं झाडी वगैरे होते आणि तिथं एक बाथरूम होतं. आता ती तोडलं गेलं. बाथरूम, जुनं बाथरूम होतं ते. तिथं कोण जात पण नव्हतं. आणि आमचं कसं असायचं, आम्हाला झोप लागली ना तर आम्ही वडगाव ब्रिज खालीच झोपत होतो. कारण की तिथं पोलीस चौकी असल्यामुळं सेफ जागा, आणि पोलीस चौकीच्या बॅक साईडलाच एक स्मशानभूमी पण आहे. आम्ही काय एवढं मनावर घेत नव्हतं. कोणी माझे मित्रही तिथं रिक्षा लावून झोपून जात होते. मला खूप झोप मला सहन झाली नव्हती. आणि मी तिथं बरोबर त्या बाथरूमच्या इथं मी पहिले लघवी केली आणि आलो आणि गाडीमध्ये जी माझी पाठीला जी उशी असते ती उशी घेतली आणि मी झोपलो. तर इथं झोपताना ती गाडीचं लाईट सारखी येत होती, म्हणून मी काय केलं, लेफ्ट साईड केलं. लेफ्ट साईडला माझं तोंड घेतलं, म्हणजे बाथरूमचं मला ती असं जवळच. तर मी शांत झोपायचा प्रयत्न केला. बरोबर एक 20 मिनिटांनी, 10-15 मिनिटानंतर मला आवाज यायला स्टार्ट झाले, बडबड करायची. मग मी म्हणलं यार कोण बडबड करते म्हटलं एवढं. म्हणलं मी लक्ष दिलं नाही. म्हटलं जरा बघितलं, बोलून कोण नाही. म्हणलं कोण बडबड करते, जाऊ दे म्हणलं. परत झोपलं मी. परत मला बडबड करायचा आवाज आला. आता ती उर्दू लँग्वेज तर आपल्याला माहिती नाही, पण हिंदीमध्येच त्यांचे शब्द होते. जे बोलायचे जे शब्द होते ते हिंदीचेच होते. मग जेव्हा मला आवाज आला, मी उशी पुढे ठेवली आणि मी रिक्षाच्या खाली उतरलो. मी म्हणलं हा आवाज येतोय कुठून, मला ऐकायचंच आहे. किंवा कोण बसलं इथं किंवा कोणाची भांडण चालली हे मला बघायचं. चेक करण्यासाठी तुम्ही खाली हा, उतरले. एकतर मला झोप भरपूर लागली, मला बघायचंय. मग मी थोडं पुढं गेलो. पुढं जाऊन बघितलं, तिथं सुद्धा नाही. थोडं पाठीमागं आलो, तिथं सुद्धा नाही.
म्हणलं आवाज येतोय कुठं? रिक्षातून जेव्हा मी खाली उतरतो तेव्हा आवाज येत नाही, झोपल्यावरच आवाज यायला लागलाय. परत मग मी म्हटलं आता रिक्षा थोडी पुढे ढकलून घेतली, म्हणजे त्या बाथरूमच्या थोडं पुढे घेतली ढकलून, बस स्टॉपच्या थोडं अलीकडे ह्या बाजूला घेतली आणि परत उशी घेतली आणि झोपायची सुरुवात केली. मग मला परफेक्ट आवाज आला त्या बाथरूममधला, एकदम परफेक्ट आवाज आला. मग तिथं मी म्हटलं की ह्या बाथरूममध्ये काय ना काहीतरी आहे, 1,00,000% ह्या बाथरूममध्येच आहे म्हटलं, 100%. कारण की मी जेव्हा रिक्षाच्या खाली उतरलो ना, पाय टाकला ना मी जेव्हा खाली बाथरूमपाशी, जेव्हा मी बघितलं ना, ते दार सरकायचा आवाज आला मला. जे आतमधलं दार होतं ना, जे सरकल्यानंतर आवाज येतो, त्याचा आवाज आला. तर एवढ्या रात्री तर बाथरूममध्ये एवढ्या अंधारात कोण जाणार नाही, कोणच जाणार नाही. आणि त्या बाथरूममधून आवाज आला आणि जेव्हा मी खाली उतरलो तेव्हा दार सरकायचा आवाज आला. मग तिथून मी पळ काढला. मग मी म्हटलं हा प्रसंग आपल्यासोबत झालाय, आता आपल्याला ही लाईनच नको. एवढं विचित्र ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात आपल्यासोबत. म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यांदा अनुभव आल्याच्या नंतर परत जर असं घडत असेल तर मग नको वाटते आपल्याला की बाबा आपल्या जीवावरती काही. मग तिथून मी रिक्षा काढली. मी कुणालाच सांगितलं नाही. माझ्या लाईनीमधला एक रहीम नावाचा मित्र आहे, मी त्याला सांगितलं असं असं गोष्ट घडली. त्याने म्हटला मी 8 वर्ष झालं या सिंहगड रोडला नाईट करतोय, मी कधीच वडगाव ब्रिजला थांबलो नाही, कधीच नाही थांबलो मी. मी म्हटलं का? मला वडगाव ब्रिजचा जो खालचा जो पॅसेज आहे ना, तो पॅसेज पूर्णपणे घाणेरडे, म्हणजे सगळं तिथं लोक तंत्रमंत्र जी करणारे, जी लिंब वगैरे जे काय जागाच असेल गाणी. ती जागा तिथं सोडून जातात. आणि तिथं ऍक्च्युली खरंच तिथं आहे. तुम्ही आपण जर कधी गेलो ना, आता तर सगळं हे झालंय, पण तिथं लिंबू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. कारण की तो जंगल एरिया पडतो ना, आणि रस्ता तो हायवे रस्ता आहे. ह्यासाठी म्हटलं तिथं मी कधीच थांबत नाही. मी तिथं बघितलं हे लिंब विंब, त्यासाठी मी कधीच थांबत नाही. चल बरं झालं म्हणलं, आता इथून पुढे इथं तू कधीच थांबू नको. मी म्हणलं नाही, म्हणलं आता मला माफ कर, म्हणलं मी परत ह्या ठिकाणी थांबणार पण नाही वडगाव ब्रिजला, आणि नाहीच म्हणलं, मला इच्छाच नाही म्हणलं. तेवढा तो सिंहगड रोडचा प्रसंग माझ्यावरती डेंजर झाला होता. आणि त्यानंतर मी थांबलोही नाही आणि रिक्षाला मी कधी गेलोही नाही परत, नकोच म्हणलं. प्रसंग तो खूप टेरिफाय आणि हॉरेबल वाटले. अशा वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये असं काही होऊ शकतं म्हणजे सांगता येत नाही. असंच आपल्या आयुष्यामध्ये नकळत कळत अशा काही गोष्टी होत असतात. अशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या असेल तर नक्की आम्हाला इन्स्टामध्ये DM करा. आपण तो YouTube माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.